सांगलीत काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्यामध्ये विशाल पाटलांच्या बंडाबाबत निर्णय होण्याची शक्यता। प्रचार गीतातील जय भवानी आणि हिंदू शब्दाच्या आक्षेपाबाबत फेर विचार करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणूक आयोगात विनंती। प्रचार गीताबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रकाशन। दक्षिण मुंबईचा तिढा केंद्रीय नेतृत्वाच्या दारात। महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा घेणार दक्षिण मुंबई भाजपची मॅरेथॉन बैठक। शिवडीतील होणाऱ्या बैठकीमध्ये तिढा सुटणार का याकडे लक्ष। मुंबईत काँग्रेसचा उमेदवार सापडेना। उत्तर मुंबईसाठी घोसाळकरांना साकडं। 2च जागा पण उमेदवारांची वाणवा। पूनम महाजन पुन्हा सक्रिय। पूनम महाजन यांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। उत्तर मध्य मुंबईसाठी शेलार पराग आळवणे यांच्या नावाची चर्चा। निवड संशयावरून निवडणूक यंत्रणेमध्ये हस्तक्षेपाची गरज नाही। ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। यापुढे देशात निवडणुका ईव्हीएम वरच होणार। निवडणूक रोखे प्रकरणामध्ये वकील प्रशांत भूषण यांची सुप्रीम कोर्टात याचिका। एसआयटी तपासाची केली मागणी। मेट्रोचं बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी आरेतील जमीन वापरण्याचा MMRDAचा निर्णय। तर संवेदनशील परिसराच्या वापरास पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।